कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही आज चला आणि आराम करा। नाटक करू नकोस तू। मी कुठे नाटक करते? नाटक तर तुम्हाला करायला आवडतात। इतकी वर्ष या घरात तेच तर करत आला। फक्त हल्ली तुमची नाटक फसताय। तरी बरं अजून अद्वैत साहेबांना तुमच्या नाटकांबद्दल काही कळलं नाही। त्यांना जर का हे सगळं कळलं ना तर त्याचे तर काय मूर्ख समजतेस मला? आता उगाच लपवाछपवी नको। तुम्हालाही माहितीये तुम्ही कोण आहात आणि आम्हालाही माहितीये ना। मग लायकीत राहायचं, नादी नाही लागायचं माझ्या। नाहीतर बाईसाहेब आता या धमक्या देणं, ही सगळी लपवाछपवी, हे सगळं बंद करा। आता आपल्यात काहीच लपलं नाही। पंचपेटिकेतल्या तिसऱ्या पेटीतलं पान वाचून तुम्हाला सगळं कळलंय। त्यामुळे आता तयार रहा। तुझ्या त्या त्रिनयनेला बोलव। तिच्या पिल्लांची लढण्यात इंटरेस्ट नाहीये मला। देवी आई कशाला हवी? तुमच्यासाठी तिची पिल्लच पुरेशी। बरं आता काय करायचं ठरलंय का तुमचं? आत येताय का बाहेर जाताय? नाहीतर मी अद्वैत साहेबांना सांगू का तुमच्या बरोबर यायला? हे बघ, आधी या लिस्ट मधलं सामान घ्यायचं, त्याच्यानंतर भाज्या आणि त्याच्यानंतर तुझ्या कपड्यांचं शॉपिंग। पण मला टाइम लागेल ना शॉपिंगला? हो, म्हणजे वर्षभराचे कपडे आज नाही घेतलेस ना तर कमी वेळेत होऊ शकतं। तुम्ही आणि तेजस एक चान्स सोडत नाही मला चिडवायला। चल आता। काकू, रुपाली बाईसाहेब वर गेला का त्यांच्या खोलीत? हो, पण नेत्रा सगळा काय प्रकार आहे? काकू, ते तू मगाशी म्हणालीस की तिला रूमच्या बाहेर येऊ द्यायचं नाही। ती घराबाहेर गेली तर तू धावत धावत तिच्या मागे गेलीस। आता ती आली, तिच्या मागून तू आलीस। काय चाललंय काय? आणि रुपाली वहिनीला काय झालंय? ती अशी विचित्र का वागतीये? हा, काहीतरी नीचे जोता जोता वर गेला है ना? हा, मगाशी पण काहीतरी बघत शोधत बाहेर गेली आणि आता सुद्धा तसं शोधत शोधत वर गेली। काय प्रकार काय हा नेत्रा? तुम्हाला माहिती आहे ना, सध्या रुपाली बाईसाहेबांची खूप चिडचिड होते। हो, होते, पण ती का होते? म्हणजे अचानक अशी का वागतेय ती? नेत्रा, ती विचित्र वागतीये, तिची चिडचिड होते, याच्याही पलीकडे काहीतरी घडतंय, हो ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।